महागाई विरोधात आंदोलन करायला गेले आणि थेट पोलिसांच्या गाडीत बसावे लागले। रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। तर चला थोडं सविस्तर सांगतो। नेमकं झालं असं की मुंबईच्या रस्त्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरू होती। कार्यकर्त्यांचा उत्साह अगदी शिगेला जाऊन पोहोचला होता, परंतु अचानक पोलिसांची एंट्री झाली आणि अगदी काही मिनिटातच संपूर्ण परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु अचानक झालेल्या या पोलीस कारवाईमुळे संपूर्ण खेळच उलटला। म्हणूनच आता या आंदोलनाचं रूपांतर मोठ्या राजकीय संघर्षात झाले। एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना याच जनतेसाठी आवाज उठवणाऱ्या नेत्यांना पोलिसांकडून पकडण्यात आले। यामुळे आता महागाई विरोधात आंदोलन करणे हा गुन्हा झालाय का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर नेमकं काय घडले या आंदोलनात, चला सविस्तर जाणूया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभरात सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। आता याच मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवी मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले होते। मात्र महागाई विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आता राज्यातील राजकारणात एक नवा राजकीय संघर्ष देखील सुरू झालाय। या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात आपला ठाण मांडला होता। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींना विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर बसून चुलीवर भाकरी थापण्यात आल्या। यावेळी आमदार रोहित पवार महिला कार्यकर्त्यांसोबत आंदोलन स्थळी उपस्थित होते। ते या संदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले की देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून आता यामुळे सर्वसामान्य लोकांचं जीवन अवघड होत चाललंय। पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, घरगुती गॅस महागला आहे, त्याचप्रमाणे कमर्शियल गॅसचे देखील दर वाढलेत। यामुळे देशातील मिडल क्लास कुटुंब चांगल्याच अडचणीत सापडले आहेत। या सर्व देशातील जनतेच्या वतीने त्यांचा आवाज बनून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि झोपलेल्या केंद्र सरकारला कुठेतरी जाग यावी, याच हेतूने आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले। रोहित पवार पुढे असे देखील म्हणाले की कोणाला तरी जनतेच्या बाजूने लढावे लागेल ना, सरकार ऐकेल किंवा ऐकणार नाही, काय होईल हे माहीत नाही, पण या प्रकरणाविरोधात सरकारशी लढणे हीच आमची स्पष्ट भूमिका आहे। लोकांसाठी बोलणं हीच आमची भूमिका आहे। लोकांच्या बाजूने आम्ही बोलत आहोत आणि लढत आहोत, अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। या आंदोलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की फक्त राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे। याबद्दल आम्ही सगळे वारंवार बोलत आहोत। माझी भारत सरकारला विनंती आहे की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी, कारण देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली गेली पाहिजे। हा फक्त राजकारणाचा विषय नाहीये, तर महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा हा विषय आहे। इमानदार सामान्य नोकरदार वर्गातील माणूस आता या परिस्थितीचा शिकार बनलाय। या संदर्भात गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार पार्लमेंटमध्ये बोलून देखील दाखवले आहे। त्यामुळे आता या परिस्थितीबद्दल आश्चर्य वाटत नाही, असे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले। परंतु यावेळी सर्वात लक्षवेधी मुद्दा ठरला तो म्हणजे पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई। तर नेमकं झालं असं की आंदोलनातील बिघडती परिस्थिती लक्षात घेता पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला। यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या काही महत्त्वपूर्ण नेत्यांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली। यामध्ये आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांचा देखील समावेश होता। जेव्हा पोलीस या सर्व नेत्यांना ताब्यात घेत होती त्यावेळी या नेत्यांनी व पक्षातील कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या कारवाईनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखीनच तापलं असून विरोधकांनी सरकारवर लोकशाही आणि आवाज दाबल्याचा आरोप लावलाय। दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, अशी भूमिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं सांगितलं जाते। महागाईचा मुद्दा आधीच राज्यातील सर्वसामान्यांसाठी
चिंतेचा विषय बनलेला असताना आता या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले की महाराष्ट्र सरकारकडून जे टॅक्स लावले जातात ते जरा कमी केले तर पेट्रोल 70 ते 80 रुपयांवर येईल। डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार असताना भाजपने 60 रुपये पेट्रोलला विरोध दर्शवला होता, म्हणून आता भाजपला देखील संधी आहे। त्यांनी सगळा टॅक्स काढून टाकावा आणि 70-80 रुपयात पेट्रोल डिझेल विकायला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। ते पोलीस कारवाई संदर्भात बोलताना असे देखील म्हणाले की आमच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवत होते। अशा प्रकारे आंदोलन सुरू असताना नेत्यांना अटक करणे अत्यंत चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान या आंदोलनावेळी पक्षातील प्रमुख नेते रोहित पवार, जितेंद्र आव्हाड तसेच शशिकांत शिंदे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होतेच, परंतु त्यासोबतच महिला पोलिसांनी रोहिणी खडसे तसेच सक्षना सलगर यांना देखील ताब्यात घेतले। या आंदोलनावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती खालावली होती, म्हणूनच आता या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे नवे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे। महागाईच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे आंदोलन आणखी किती मोठं रूप धारण करणार, आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता वाढत्या महागाईसाठी नेमकं कोण जबाबदार आहे आणि अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेणे योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।